चालणार आहे। विधान भवन सचिवालयाचं कामकाज 28 नोव्हेंबरपासून नागपूरमध्ये सुरू होईल। कल्याण डोंबिवलीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या आधी मोठा धक्का बसलाय। जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे करणार उद्या भाजपमध्ये पक्षप्रवेश। मुंबईपेक्षा स्वयं पुनर्विकासाची जास्त गरज नवी मुंबईला, कारण इथे 90 ते 95% लोक मध्यमवर्गीय आहेत। त्यामुळे इथे विकासकाशिवाय स्वयं पुनर्विकास यशस्वी होऊ शकतो, आमदार प्रवीण दरेकर यांचं वक्तव्य। वर्सोवा परिसरामध्ये स्थानिकांनी सरनाईकांची गाडी अडवली। वर्सोव्यामध्ये ज्या ठिकाणी टोल नाका होणार त्या ठिकाणाला स्थानिकांनी तीव्र विरोध केलाय। माहीममधली न्यू माहीम ही शाळा पाडण्याच्या निर्णयावरून आता स्थानिक पातळीवरती वाद पेटलाय। आमदार महेश सावंत यांनी शाळा पाडण्यापासून वाचवल्याचा दावा करत शाळेच्या बाहेर फलक लावले। तर मुंबई महानगरपालिकेने अहवालामध्ये शाळा धोकादायक असल्याचं सांगत पाडकामाची तयारी सुरू केली आहे। मराठी अभ्यास केंद्राच्या वतीनं उद्या सकाळी 11 वाजता शाळेच्या बाहेर आंदोलन केलं जाईल। एका बाजूला आमदारांकडून शाळा वाचवल्याचा दावा होतोय, दुसऱ्या बाजूला स्थानिकांकडून शाळा पाडण्याच्या पालिकेच्या निर्णयाला विरोध। विक्रोळीमधील बहुप्रतीक्षित महात्मा फुले रुग्णालयाच्या पुनर्निर्माणावरून श्रेयवाद। आमदार सुनील राऊत यांच्याकडून रुग्णालयाचं श्रेय घेणारी पोस्ट। यानंतर आक्रमक झालेल्या शिंदे सेनेचं रुग्णालयाच्या समोर आंदोलन। एका महिलेनं दागिन्यांच्या दुकानामध्ये जाऊन मिरची पावडर टाकून चोरी करायचा प्रयत्न केला, पण दुकानदाराने तिचा हात पकडला आणि तिला चांगलाच धडा शिकवलाय। हा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झालाय। आसारामला राजस्थान आणि गुजरात उच्च न्यायालयाकडून 6 महिन्यांचा अंतरिम जामीन मंजूर। आसाराम पाल विलेज आश्रमामध्ये दाखल होताच भक्तांकडून स्वागत। भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया 5वा आणि शेवटचा T20 सामना पावसामुळे रद्द झालाय। 5 सामन्यांची T20 मालिका भारतानं 2-1 अशी जिंकली आहे। अभिषेक शर्मा ठरला मालिकावीर। मधुमेह आणि रक्तदाब असणाऱ्यांना आता अमेरिकेमध्ये प्रवेश नसेल। ट्रम्प प्रशासनाकडून दूतावासांना हे आदेश जारी। रक्तदाब आणि मधुमेहींना व्हिसा ग्रीन कार्ड देऊ नये अशा सूचना। आरोग्यावरचा सरकारी खर्च वाढतोय असंही कारण देऊन निर्बंध। दक्षिण आफ्रिकेवरती नाराज ट्रम्प यांचा G20 परिषदेवरती बहिष्कार। G20 परिषदेमध्ये कोणताही अमेरिकन अधिकारी भाग घेणार नाही। दक्षिण आफ्रिकेमध्ये श्वेतवर्णीय अधिकाऱ्यांशी भेदभावाचा ट्रम्प यांचा आरोप आहे।